तर मित्रांनो, IPL 2024चा हा सीझन पाहिला तर मुंबई इंडियन्स संघासाठी खूपच निराशाजनक राहिलेला आहे. खरं तर मुंबई इंडियन्स संघाने 2020 नंतरचा विजेतेपदाचा दुष्काळ हा संपवण्यासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा ही सोपवली होती. परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 12 मॅचेस खेळलेले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाला 12 पैकी 8 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अशात मुंबईने केवळ 4 मॅचमध्येच विजय मिळवलेला आहे. तर मुंबई इंडियन्स संघामध्ये 2 गट पडल्यास सुद्धा बोलले जात होतं. पण अशात पुन्हा एकदा इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या एका रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स संघाच्या संघातील सिनियर खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचं समोर येते. मग अशात नेमकं काय घडले त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. खरं तर मुंबई इंडियन्स संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंनी कोचिंग स्टाफनं ड्रेसिंग रूममध्ये फार चर्चा होत नसल्याचं म्हटले. तर यासाठी हार्दिक पांड्याची नेतृत्व शैली कारणीभूत ठरवली जाते. खरं तर इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स संघाचे काही खेळाडू आणि कोचिंग स्टाफ एका मॅचनंतर हे भेटले होते. तर या बैठकीत मुंबई इंडियन्स संघाचे काही जुने खेळाडू असल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे असं म्हटलं जाते. तर या खेळाडूंनी जेवणादरम्यान त्यांच्या भूमिका मांडल्या होत्या, ज्या टीमची कामगिरी चांगली होत नसल्याबद्दलच्या कारणांकडे सुद्धा लक्ष वेधलं होतं. तर मग यानंतर त्या खेळाडूंची मुंबई इंडियन्स संघाचे वरिष्ठ आणि टीम मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्याचं बोललं जाते. तर आता आपण तिलक वर्माचं प्रकरण पाहिलं तर यात खरं तर हार्दिक पांड्याने दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या पराभवाला तिलक वर्माला जबाबदार धरलं होतं. खरं तर तिलक वर्माने त्या मॅचमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा हे केल्या होत्या. तर अक्षर पटेल बॉलिंग करत असताना तिलक वर्माने त्याच्याविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची गरज होती असं हार्दिक पांड्या तेव्हा म्हणाला होता. त्यामुळेच मॅचमधील पराभवाला एका खेळाडूला जबाबदार धरणं हे देखील योग्य नव्हतं अशी भूमिका सुद्धा मांडली गेल्याचं म्हटलं जाते. तर याशिवाय दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स संघ ज्या स्थितीतून जातोय हे काही नेतृत्वाचं संकट नाहीये. जी टीम गेल्या 10 वर्षांपासून रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत होती ती आता नव्या कॅप्टनचं परिवर्तन करून ताळमेळ बसवत असल्याचं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले. तर ज्या टीम नेतृत्व परिवर्तन करतात त्यांना सुरुवातीला समस्या येतात. खेळात असं नेहमी होत राहतं असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे एकूण पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघात काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर येते. अशात तुम्हाला काय वाटते, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाने कॅप्टन्सी पद द्यायला हवं होतं की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ एका समीकरणाने प्लेऑफच्या सामन्यात जाऊ शकतो. तर मग ते समीकरण कोणतं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.